प्रीपेड मीटर संदर्भात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। लोकांच्या मध्ये या बाबतीत रोष आहे, ज्याचा उल्लेख आत्ता झाला की 4000चं मीटर 12000ला लोकांच्या माती मारायचं चाललंय। पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळं या सगळ्याचा विचार करता राज्य शासनानं हा निर्णय पाठीमागे घ्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी गरज नाही आहे। पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी 1 महिन्यानंतर बिल भरायची मुभा सामान्य माणसांना आहे आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे, ग्राहकांच्या हिताचा नाही आहे। त्याचबरोबर मीटर रीडिंग करणारे 4 लाख लोक या राज्यातले बेरोजगार होणार आहेत। म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करताय का बेरोजगारी वाढवायचं काम करताय हाही महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून प्रचंड लोकांच्यात या बाबतीतली नाराजी आहे आणि त्याचा निषेध करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या पद्धतीची भूमिका आमची आहे ती सरकारला कळवा। गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरात या विरोधात आंदोलन होतं, आक्रमक आंदोलन होत आहेत, मात्र अजूनही सरकार या संदर्भात अपेक्षित भूमिका घेताना शक्तीपीठ महामार्ग असू दे किंवा प्रीपेड मीटर असू दे, या बाबतीत सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे। स्पष्टपणे सरकार बोलत नाही। दादा भुसे तिथं संपतात, शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी। माझी प्रामुख्यानं लोकांना सांगणं आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक महामार्ग गेलेले आहेत, पॅरलल मार्ग या शक्तीपीठसाठी आहेत आणि एवढीच जर काळजी शक्तीपीठांची असेल तर मला वाटते प्रत्येक शक्तीपीठाला 5-5 हजार कोटी रुपये द्यावेत या रस्त्याचे। त्या शक्तीपीठाच्या भोवतीचा परिसर डेव्हलप करावा, म्हणजे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, अंबाबाई असेल, जी औंढा नागनाथ असेल, जी शक्तीपीठं जोडायचं असं म्हणते त्यापेक्षा तिथं येणाऱ्या भाविकांना, सामान्य भाविकांना चांगल्या सुविधा, राहायसाठी चांगल्या सुविधा, तिथं येणाऱ्या सामान्य माणसाला चांगलं तिथलं सगळ्या गोष्टी कशा करता येईल हा प्रयत्न करावा आणि म्हणून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही तोही लादण्याचा प्रयत्न होतोय। तसंच प्रीपेड मीटरचा काही लोक म्हणत आहेत की आम्ही हे थांबवलं, परंतु स्थगिती कुठं नाही, टेंडर ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळं हे रद्द केलेल्याची भूमिका शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना, उद्यापासून खरं तर आज रात्रीपासूनच बंद देखील पाळण्यात येणार आहे, काय नाही बंदचा मुद्दा वेगळा आहे। प्रीपेड मीटर संदर्भात निवेदन दिलं आहे, एकंदरीत मागण्यात काय बोलणार? कोल्हापूर जिल्ह्यामधल्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी ही आहे की प्रीपेड मीटर लावण्याकरता तुम्ही ग्राहकांच्यावर बोजा टाकताय आणि सक्तीनं प्रीपेड मीटर लावता, तुम्हाला हा अधिकारच नाही। मुळात जो मीटर 2600 रुपयाला आणि 4000 रुपयाला मिळतो तो तुम्ही 12000 रुपयाला खरेदी करणार, त्याबदली 900 रुपये सबसिडी गेले तर 11000चं कर्ज व्याज हा बोजा माझ्या डोक्यावर मारणार आणि मला 30 पैसे पर युनिट दर वाढणार आणि कायद्यानं तुम्हाला हा अधिकार नाही सक्ती करायचा। त्यामुळं प्रीपेड मीटर 300 युनिटच्या आतले जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्या एकाही ग्राहकाला लावता कामा नये आणि त्या ग्राहकांच्यावर कुठल्याही कर्जाचा बोजा पडता कामा नये अशी आमची ठाम मागणी आम्ही इंडिया आघाडी म्हणून केली। याच्या विरोधामध्ये उद्याच्या काळामध्ये विधानसभेमध्ये बट्टी पाटील साहेब स्वतः लक्षवेधी रेज करतायत, त्याशिवाय गरज पडेल ते आंदोलन करू आणि पुन्हा घरोघर जाऊन सगळ्या ग्राहकांचे लेखी अर्ज आणि फॉर्म भरून घेण्याची मोहीम आम्ही चालू करतो आहोत।